नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये याविषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला तर मंडळी, जास्त वेळ न घालवता ही महत्त्वाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया। राज्य शासनांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व त्यातीलच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेअंतर्गत ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 60,000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे। योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कसा व कुठे करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाअंतर्गत शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये 60,000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे व ही रक्कम विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकत असताना खूप मदत पडणार आहे, कारण राहण्याचा आणि जेवणाचा संपूर्ण खर्च या रकमेवरून विद्यार्थी भागवू शकतात। तर बघा, यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत। आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, 10वी आणि 12वी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक। तर मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया। सध्याच्या स्थितीमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली नाही व ज्या वेळेस अर्ज प्रक्रिया चालू होईल अशा वेळेस ओबीसी समाजाचे विद्यार्थी अर्थातच आवश्यक कागदपत्रासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। लवकरच योजनेअंतर्गत अर्ज सुरू होणार असून ओबीसी विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला मिळणार आहे, त्यामुळे अर्ज सुरू झाल्यानंतर कळविण्यात येईल। तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।